नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे मराठी शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. व्हिडिओला चालू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे डिस्क्लेमर, हा शैक्षणिक व्हिडिओ आहे, हा एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे. यामध्ये आपल्याला ज्ञान दिलं जातं, माहिती दिली जाते. यामध्ये कुठला स्टॉक खरेदी करा किंवा विक्री करा किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये कॉल घ्या किंवा पुट घ्या असं कुठल्याच प्रकारचं रेकमेंडेशन किंवा सूचना केली जात नाही. तर आपण एक नवीन टॉपिक या ठिकाणी पाहतो आहे. वास्तविक हा नवीन टॉपिक म्हटला जाणार नाही, कारण याच्या अगोदर आपण एक टॉपिक बघितला आहे. त्या टॉपिकचं नाव आहे लॉट साईज. तर पुन्हा एक वेळ आपण लॉट साईज या टॉपिककडे जातो. त्याचं कारण असं आहे की ह्या मे 2 म्हणजे मे 2 किंवा मे महिन्यापासून लॉट साईज बदललेल्या आहेत. सर्वांच्या नाही, डिटेल सांगतोच आपल्याला. तर पहिल्यांदा लॉट साईज काय झाल्यात हे सांगण्यापूर्वी लॉट साईज काय किंवा नवीन कोणी या ठिकाणी व्हिडिओ पाहत असेल तर त्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की FNOमध्ये म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये आपण एक शेअर विकत घेऊ शकत नाही किंवा एक क्वांटिटी आपण विकत घेऊ शकत नाही, जे आपण इक्विटी मार्केटमध्ये घेत असतो. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये नाही. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपल्याला जर पुट किंवा कॉल बाय सेल करायचा असेल किंवा स्टॉकमध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे असतील तर आपल्याला लिमिटेड म्हणजे त्यांनी एक कोटा दिलेला असतो, एक साईज दिलेली असते, त्या साईजला लॉट साईज म्हणतात. म्हणजे मला जर बँक निफ्टी याचा कॉल ऑप्शन खरेदी करायचा असेल तर मी एक कॉल ऑप्शन्स असा खरेदी करू शकत नाही. एक क्वांटिटी थोडक्यात जे आपण एक बजाज फायनान्सचा शेअर किंवा एक रिलायन्सचा शेअर्स अशा आपण विकत घेऊ शकतो. पण या ठिकाणी तसं नाही. या ठिकाणी ग्रुप ऑफ नंबर्स असतात आणि त्याला आपण त्या ठिकाणी लॉट म्हणतो. तर निफ्टीचा लॉट जो आहे ना तो 50 आहे आतापर्यंत, पण आता तो बदलला. आता जर तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपला जर गेले तर आपल्याला लगेच समजेल की तुम्ही जर कुठला पुट किंवा कॉल खरेदी किंवा विक्री करत असाल तर त्या ठिकाणी ऑलरेडी आकडा छापून येतो आणि तो आकडा आहे 25. पूर्वी आकडा छापून यायचा तो म्हणजे 50 होता. म्हणजे 50 आणि 50च्या मल्टिपल म्हणजे 50, 100, 150, 200 असं आपण त्या ठिकाणी घेत होतो. म्हणजे एका लॉटमध्ये 50 क्वांटिटी होत्या, 2 लॉटमध्ये 100 क्वांटिटी, 51 क्वांटिटी, 55 क्वांटिटी अशा आपण विकत घेऊ शकत नव्हतो. आणि अशा विकत आपण घेऊ शकत नाही. यालाच तर लॉट साईज म्हणतात मित्र. तर लॉट साईज आता बदललेली आहे. निफ्टीची 50वरनं म्हणजे 50 लॉट साईजवरनं 25 लॉट साईज केलेली आहे. लॉट साईज का बदलली, कधीपासून इफेक्ट आहे, त्याच्या मागे काय फायदा तोटा आहे तो आपण व्हिडिओच्या अंतिम चरणामध्ये बघूया. तर याची 25 लॉट साईज झालेली आहे आणि एप्रिल म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये वीकली कॉन्ट्रॅक्ट्स असतात आणि मंथली कॉन्ट्रॅक्ट असतात. तर 26 एप्रिल ऑनवर्डपासून मंथली कॉन्ट्रॅक्ट किंवा आपण वीकली म्हणूया. थोडक्यात 26 एप्रिलपासून आता 50ची लॉट साईज आपल्याला दिसणार नाही. आता मात्र आपल्याला 25चीच लॉट साईज दिसेल. 26 एप्रिल ऑनवर्ड. आता 26 एप्रिलपासून पुढे म्हणजे आपल्याला हे जाणून द्यायचं असेल की काही मंथली कॉन्ट्रॅक्ट जे काही आहे म्हणजे आपण 2 तारखेला 2 मेला जे आहे म्हणजे 2 मेला या ठिकाणी ते एक्सपायर्ड होतील. म्हणजे हा नवीन जो काही प्रयोग केलेला आहे त्यांनी 50च्या ठिकाणी 25 लॉट साईज हा त्या दिवसापासून त्या 26 एप्रिल ऑनवर्डपासून हा या ठिकाणी 24 एप्रिल ऑनवर्डपासून या ठिकाणी तो लागू होतो. त्यानंतर आपल्याला फिन निफ्टीबद्दल बोलायचं आहे. हे बघा, फिन निफ्टीची ऑलरेडी लॉट साईज ही 40 होती
पण आता फिन निफ्टीची लॉट साईजसुद्धा 25 झालेली आहे मित्र. म्हणजे निफ्टी 50ची सुद्धा 25 आणि फायनान्शियल निफ्टीची सुद्धा फिन निफ्टी ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा 25. ती कितीवरनं 25 केली? आतापर्यंत ती 40 लॉट साईज होती, आता ती 25 केलेली आहे. सगळीकडे विकली कॉन्ट्रॅक्ट असतात आणि मंथली कॉन्ट्रॅक्ट असतात. तर फिन निफ्टीच्या एप्रिल 30ला, मे 28ला आणि जून 25ला एक्सपायर्ड होणाऱ्या ज्या आहेत ना, त्या अगोदरच्या म्हणजे अगोदरची लॉट साईजच्या या एक्सपायरी तारखा आहे. म्हणजे मंथली सांगतो आहे. कुठल्या? एप्रिल 30, एप्रिल नंतर कोणता येतो? मे महिना. मेची जी काही तारीख असेल शेवटचा आपण म्हणतो 28 आणि जून 25, याच्यावर फरक पडणार नाही. ह्या मंथली ज्या आहेत या पूर्वीच्या 40 लॉटप्रमाणे आहेत. पण त्या जून नंतर जुलैपासून ज्या मंथली एक्सपायरी येतील, कशामध्ये म्हणतो मी? फिन निफ्टीमध्ये. जुलै 24 पासूनच्या म्हणजे त्यापासून 40च्या ठिकाणी 25 लॉट साईज आपल्याला या ठिकाणीच आहे. तुम्ही आत्ता इतक्यात जर मोबाईलचं ॲप ओपन केलं, जे काही ब्रोकरचं ॲप म्हणूया आपण, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता पण 40च दिसेल. तेव्हा जर तुम्ही तर 25 सांगितलेलं आहे, पण 25 कोणाला? जुलैची. कारण आता ऑलरेडी एप्रिल, मे, जून अशा ह्या चालू आहेत. करंट सिरीज, फार सिरीज आणि नेक्स्ट सिरीज असं आपण म्हणत असतो. करंट, नेक्स्ट आणि फार. तर त्या जूनपर्यंत नाही, जून 25पर्यंत नाही, जुलै ऑनवर्ड पासून. आणि त्या जुलैची जी मंथली एक्सपायरी जी आहे ती 30 तारखेला आहे. कशाबद्दल म्हणतो आहे मी? फिन निफ्टीबद्दल बोलतो आहे. फिन निफ्टी म्हणजे नवीन लॉट साईज ह्या 30 तारखेची एक्सपायरी, जुलै 30 म्हणतो आहे, त्या तारखेची जर एक्सपायरी आपण जर घेत असाल, म्हणजे जुलै महिन्याची जर आपण मंथली जर कॉन्ट्रॅक्ट घेत असाल, तर आपल्याला तिथे 25 साईज मिळेल. मात्र एप्रिल, मे आणि जूनच्या या ठिकाणी ओल्डच म्हणजे 40 प्रमाणेच आहेत. हे झाला फायनान्शियल निफ्टीबद्दल. जिथे 40 होते तिथे 25 झालेली आहे. म्हणजे थोडक्यात ती जुलैपासून आणि त्याच्या ज्या ह्या आहेत, काय म्हणतात त्याला, विकली ज्या आहेत, त्या ऑगस्ट ऑनवर्ड आहे. 6 ऑगस्ट ऑनवर्ड. कशाच्या म्हणतो आहे मी तुम्हाला? फिन निफ्टीच्या. आणि मिड कॅप सिलेक्टच्या ज्या विकली आहेत त्या 5 ऑगस्टपासून ॲक्टिवेट होतील. पण त्याच्या ज्या मंथली आहेत त्या पण अजून चालू झालेल्या. त्याच्या अगोदर मला हे सांगणं गरजेचं आहे की मिड कॅप सिलेक्ट नावाचा जो डेरिव्हेटिव्ह, ज्याच्यामध्ये सुद्धा फ्युचर्स ऑप्शन्स आहेत, कॉल आणि पुट इत्यादी इत्यादी, तर त्याची जी साईज होती ना मित्र, ती साईज या ठिकाणी कमी करण्यात आलेली आहे. ती 75वरनं 25 नाही आहे, 50 करण्यात आलेली. म्हणजे 2च्या 25 केल्या त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि सिलेक्ट जी आहे मिड कॅप सिलेक्ट, याची 75 जी काही लॉट साईज होती त्यावरनं 50 ही लॉट साईज या ठिकाणी केलेली आहे. ही पण कधी इफेक्टिव्ह होईल, कधी ॲक्टिवेट होईल ते आपल्याला सांगणं गरजेचं आहे. एप्रिल 29, मे 27 आणि जून 24 या तारखेच्या एक्सपायरी होणार आहे, त्याला 75च असेल. पण नवीन जी आहे जुलै महिन्यापासून, जुलै 2024 पासून जी ॲक्टिवेट होईल, म्हणजे जी करंट सिरीज असेल त्यावेळेला जुलैला, तर ती जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजे साधारणतः 29 जुलैला ती त्या ठिकाणी एक्सपायरी होते. तर त्यावेळेला आपल्याला ती 50 लॉट साईज त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. आणि एप्रिल, मे आणि जून याच्यामध्ये मात्र रिवाईज झालेल्या नाही आहेत, त्या अगोदरच्याच आहे. आणि विकलीसुद्धा याच्यामध्ये 5 ऑगस्ट ऑनवर्ड ह्या ज्या काही एक्सपायरी आहेत कशाच्या? मिड कॅप सिलेक्टच्या, तर त्या 5 ऑगस्टच्या पुढे 75वरनं त्या 50वर येतील. शेवट अजून
बँक निफ्टी जी आहे ना त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही. बँक निफ्टीची 15च साईज आहे, कारण मागे बदल झालेला आहे. तर त्यामुळे बँक निफ्टीचा त्या ठिकाणी त्यांनी 15च साईज ठेवलेली. लॉट साईजबद्दल आपण या ठिकाणी आज चर्चा करत आहोत. आता शेवटी जाता जाता प्रश्न असा आहे की लॉट साईज चेंज करण्यामागे त्यांचा काय फायदा, आपला काय फायदा. त्यांचा फायदा म्हणण्यापेक्षा ब्रोकर आणि एकूण एक NSE BSE या सगळ्यांचे कसे फायदे होतात की पर ट्रेड आपल्याला जे ब्रोकरेज द्यावं लागतं ते समजा डिस्काउंट ब्रोकरचं 20 आहे एका ट्रेडमागे, पर लॉट नाही. आपण 5 लॉट पण घेऊ शकतो, 10 लॉट पण घेऊ शकतो. मी तुम्हाला फ्रीज सांगितलेलं आहे एका गेल्या याच्यात, त्याच्यावर मला आता सध्या चर्चा करायची नाही, नाहीतर व्हिडिओ मोठा होईल. तर सांगायचा अर्थ असा आहे की मी जर एक ट्रेड घेतला, एक ट्रेड घ्या, आपण 1 लॉट तर किमान घ्यायला लागेल आपल्याला. तर 1 लॉट जर आता आपण घेतलेला आहे, आता ॲक्टिव्ह झालेला आहे कुठला, निफ्टीचा, जो 50 होता तो 25 आहे. तर मला माझं कॅपिटल कमी लागेल, हा माझा फायदा. त्या ठिकाणी मला कॅपिटल कमी लागलं नाही, म्हणजे माझ्या रिटेलरसारखे तुमच्या आमच्यासारखे जे आहेत ट्रेडर ज्यांच्याकडे कमी कॅपिटल आहे त्यांच्यासाठी 50वरनं जर 25 केलं, कारण 50ला कॅपिटल जास्त लागत होतं. प्रीमियम गुणिले क्वांटिटी जर आपण गुणाकार केला तर निश्चितच तुम्हाला इनिशियल अमाऊंट ज्याला आपण म्हणतो, कॅपिटल जे म्हणतो ते जास्त लागत होतं. पण आता तसं नाही आहे. आता 25 क्वांटिटी असल्यामुळे एक सर्वसामान्य ट्रेडरसुद्धा किंवा ज्याच्याकडे कॅपिटल कमी आहे तो सुद्धा या F&O ह्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कॉल पुट या ऑप्शन्समध्ये तो ट्रेडिंग करायला सुरुवात करतो, कमी कॅपिटल असूनसुद्धा. जसं बँक निफ्टी 50वरनं त्यांनी आता 15च आहे. 15 म्हणजे फार कमी आहे. 15 लॉट साईज म्हणजे फारच कमी, म्हणजे तुम्हाला कॅपिटल कमी लागतं. म्हणजे तो आपला फायदा आहे. त्यांचं उद्दिष्ट असं आहे की जास्तीत जास्त लोकांनी, उद्दिष्ट म्हणू नका तसं, त्यांचा आग्रह नाही आपल्याला, डिस्क्लेमर आहे, त्यांचा आग्रह नाही आहे. उलट ते तर असं म्हणतात आणि ते पण खरं आहे की F&Oमध्ये 95% लोकांना लॉस होत असतो आणि 5% लोकांना प्रॉफिट होत असतो. म्हणून अलर्ट, सावध राहा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, अभ्यास करा, टेक्निकल अभ्यास करा, टेक्निकल ॲनालिसिस, आणि तरच मग ट्रेडिंग करा, अन्यथा आपल्याला लॉस होण्याची शक्यता आहे. तर मला हे सांगायचं आहे की त्यांचा फायदा त्यांच्या दृष्टिकोनातून जर बघितला तर ब्रोकरच्या दृष्टिकोनातून म्हणूया, तर मी 1 लॉट घेत होतो, 1 ट्रेड झाला माझा, मग मला असं वाटलं मार्केट बुलिश आहे, माझा कॉन्फिडन्स वाढला, मी 2-3 ट्रेड घेत असतो दिवसभरात. तर मी पूर्वी या ठिकाणी 1 ट्रेडमध्ये कंप्लीट करायचो, पण आता मी 2-2 ट्रेड करेल, म्हणजे माझ्या ट्रेडची संख्या वाढली, 2 ट्रेड झाल्या. म्हणजे ज्या वेळेला मी एका ट्रेडमध्ये 2, 4, 5 लॉट घेत होतो, आताही येईल शकेल एकाला ट्रेडमध्ये सुद्धा ते फ्रीज क्वांटिटी मगाची आपल्याच येऊ शकेल. पण माझा जर ट्रेड्स वाढतात, ट्रेडरचे, रिटेलरचे ट्रेड्स वाढतात, आणि ट्रेड वाढलेत मित्र हो, तर आपल्याला माहीत आहे की ब्रोकरर वाढेल, ब्रोकरेज वाढेल. 20 रुपये पर ट्रेड होता, पर लॉट नाही आहे, पर ट्रेड आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जर 2 ट्रेड घेतले तर तुमचं 40 रुपये होतील, म्हणजे फक्त परचेसला. हां, नंतर सेलला पुन्हा 20-20 रुपये. 3 ट्रेड घेतले तर पुन्हा परचेस सेल, असे पुन्हा त्या ठिकाणी 20 रुपये होतील, म्हणजे 20-20-20 3 ट्रेड घेतले तर हे 60 आणि सेलचे 60, असे 120 रुपये तुम्हाला लागून जातील. पण पूर्वी आपण ट्रेडची संख्या कमी असल्यामुळे आपल्याला ब्रोकरर म्हणजे ते 20 रुपये पर ट्रेड म्हणा किंवा काय, ते कमी लागायचं मित्र. ध्यानात घेण्यासारखं आहे. फक्त ब्रोकरर नाही किंवा फक्त ब्रोकरेज नाही, त्याबरोबर GST असतो, आपल्याला माहीत आहे कितीतरी प्रकारचे टॅक्स असतात. त्यानंतर STT असतो, त्यानंतर स्टॅम्प ड्युटी असते, त्यानंतर सेबीचे चार्ज असतात, ते सुद्धा त्या प्रमाणात लागत असतात. म्हणजे 1 ट्रेड आला ना तर इतके काही चार्जेस लागतात, ट्रेडिंग चार्जेस आपण ज्याला त्या ठिकाणी म्हणत असतो, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन चार्जेस, STT, GST, स्टॅम्प ड्युटी, सेबी चार्जेस, त्यांचे मेंटेनन्स आणि मूळ ब्रोकरर.
मूळ चार्जेस हे ब्रोकरर आहे, ब्रोकरेजचे चार्जेस मूळ असतात आणि STT मूळ असतात. तुम्ही कधीही जर बघितलं ना ट्रेड झाल्यानंतर तर तुम्हाला ह्या दोन व्हॅल्यू मोठ्या दिसतील, बाकी स्टॅम्प ड्युटी किंवा GST ही अमाऊंट कमी असतात, कारण ते पॉईंटमध्ये असतात पण असतात. तर हे आपले वाढतील. 1 ट्रेडच्या ठिकाणी 2 ट्रेड झाले, 2 ट्रेडच्या ठिकाणी 4 ट्रेड झाला. आपला फायदा काय की कमी कॅपिटलमुळे आपलं या ठिकाणी तिथे आपण ट्रेडिंग करू शकतो. त्यांचा किंवा आपलं नुकसान काय, त्यांचा फायदा म्हणण्यापेक्षा आपलं नुकसान काय, तर आपलं नुकसान असं की आपल्याला पर ट्रेड असल्यामुळे ब्रोकरर किंवा ब्रोकरेज आपलं एकूण ब्रोकरेज वाढतो आणि त्यामुळे जो प्रॉफिट झालेला असतो तो प्रॉफिटसुद्धा त्या ठिकाणी डिवाईड होतो मित्रहो, प्रॉफिट पण कमी होतं. असं म्हटलं गेलेलं आहे की कॅपिटल आपल्याला कमी लागेल पण प्रीमियम हा वाढून जातो. मागे आपल्याला सांगितलं गेलं की एक्सपायरी पहिले वीकली एक्सपायरीमध्ये फक्त गुरुवारी एक्सपायरी यायचं, आता दररोज एक्सपायरी आहे. म्हणजे बघा तुम्ही कसा पद्धतीने मॉडिफिकेशन ह्या NSE आणि BSE मध्ये या ठिकाणी होत आहे. कुठेतरी ऐकण्यात आलेलं आहे, ते तुम्ही कन्फर्म करून बघा की हे तर एक कारण आहेच की जास्तीत जास्त ट्रेडर रिटेलर या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये यावे, पण त्याच्या मागचं दुसरं कारण की का त्यांनी या ठिकाणी लॉट साईज ही स्प्लिट केली, म्हणा ब्रेक केली, कमी केली. त्याचं एक दुसरं कारण आहे की जे काही इंडायसेस असतो ना, तो इंडायसेस म्हणजे आता निफ्टीचा आहे 26-27 हजार किंवा आता 73-74 हजार सेन्सेक्सचा आहे किंवा बँक निफ्टीचा समजा 45-44-40 जे काही असेल इंडायसेस म्हणतो आहे. तर इंडायसेस गुणिले, नीट लक्ष द्या, इंडायसेस कारण सांगतो आहे की का लॉट साईज कमी केल्या जातात, त्याचं काहीतरी कारण पण टेक्निकल. तर इंडायसेसचा जो अंक आहे ना त्याला गुणिले जर लॉट साईजने आपण जर गुणलं तर ते 10 लाख किंवा 10 लाखाच्या वरती नको आहे, 10-11 लाखाच्या वरती ती अमाऊंट नको आहे, ती 10 लाखाच्या कमी असावी असं सर्वसाधारण कुठेतरी ऐकण्यात आलेलं आहे. तर होऊ शकतं आपण तरी देखील गुगल करून कन्फर्म करून घ्या. डिस्क्लेमर आहे हे होऊ शकतं असं की हे कारण की काहीतरी 10 किंवा 11 लाख कुठल्या तरी एक व्हिडिओजमध्ये माझं मागे ऐकण्यात आलं होतं, तरी आपण चाचपणी करून बघा, ते बघूया खरं आहे किंवा 10 ते 11 लाखच्या वरती ती अमाऊंट जायला नको. इंडायसेसचा जो नंबर आहे त्याला गुणिले लॉट साईज जर केली तर ती 10 किंवा 11 लाखाच्या वरती जायला नको. सॉरी, मी अनेक वेळा सांगितलं आपल्याला. दुसरी महत्त्वाची गोष्ट जाता जाता अजून एक की फक्त डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्येच यांच्या लॉट साईज कमी झालेल्या असं म्हणू नका किंवा वाढलेल्या तर नाहीच आहे, पण काही स्टॉक जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा खरेदी विक्री होत असते. इक्विटी मार्केटमध्ये नाही आहे, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये त्याच्याही कॉल आणि पुट ऑप्शन्स खरेदी विक्री करतात, त्याच्याही साईजेस काही लॉट साईजेस कमी झालेला आहे असं म्हणाल काही हरकत नाही. तुम्ही त्या ठिकाणी NSE वेबसाईटला जर आपण गेलं तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी छानसा उल्लेख केलेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह दिलेला आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर चला मित्र, हा प्रकार होता की काय आहे लॉट साईज. माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण माझ्या शेअर मार्केट या विक्रांत मनोरे या नावाच्या शेअर मार्केट मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कृपया हे व्हिडिओ आपल्या ग्रुपवर पाठवा, जेणेकरून आम्ही एवढ्या मेहनतीने हा व्हिडिओ तयार करत असतो, एवढी बहुमूल्य माहिती आपल्याला ह्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो, तर ती कारणी लागेल अशी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपवर हा व्हिडिओ आपण फॉरवर्ड करा की जेणेकरून सबस्क्रायबर वाढतील. लाईक करा अशी पण आपल्याला कळकून विनंती आहे आणि कॉमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला
आणि जर आपल्याला काही सूचना करायच्या असतील, कुठल्या विषयावर आपल्याला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल, असं जर आपल्याला हवं असेल, आपली रिक्वायरमेंट असेल, तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.